नमस्कार मित्रांनो, मी संतोष शिंदे माझा मतमध्ये तुमचं स्वागत करतो. तर मित्रांनो, नाशिकमध्ये एक कुटुंब जे धबधब्यावर आपलं मौज मजा करायला गेलेलं असतं आणि त्यांची मजा नंतर एका भयंकर घटनेमध्ये रूपांतर होते. ते तुम्ही व्हिडिओ पाहिलेच असतील की तिकडच्या काही स्थानिक युवकांबरोबर त्यांची काही थोड्याफार प्रमाणात तिथे धबधब्यावर बाचाबाची होते. त्यानंतर ते तिथून निघण्याचा प्रयत्न करतात, तर ते त्यांच्या पाठलाग होतो. त्यांचा पाठलाग म्हणजे बाईकवरून काही एका फोर व्हीलर कारमधून असा विविध पद्धतीने ते पाठलाग केला जातो. गाडीच्या काचा काय फुटतात, त्यांना मारहाण काय केली जाते आणि काय म्हणजे काय तो व्हिडिओ जे त्या पोराने जो बनवलेला आहे की ते पाठलाग करताना वगैरेचा, तर ते बघूनच एकदम मनात धडकी भरते मित्रांनो, की काय चाललं आहे, काय चाललं आहे. असंच मित्रांनो मी एक महिना दीड महिन्या अगोदर असंच एक व्हिडिओ देखील असंच एक बघितलेला की आणि तो हा आपला नाशिक महाराष्ट्रामधला आहे आणि तो बाहेरचा आहे माझ्या मते. म्हणजे आपल्या भारतातलाच आहे, परंतु महाराष्ट्राबाहेरचा आहे. तिथे देखील एक असाच इन्सिडेन्स की एक कार अशा आजूबाजूला जेव्हा चालतात तेव्हा त्यांच्यात काही अशी म्हणजे टक्कर झालेली आणि त्याच्यात ते थोडी बाचाबाची झाली तिथे आणि मग ते कुटुंब निघून गेलं. त्यानंतर ते जे गाडी घासली गेलेली, तर त्यामध्ये जे 5-6 जण जे होते तरुण बसलेले, तर त्यांना समजलं की आपल्या गाडीचं जास्त नुकसान झालं. म्हणून मग त्यांनी त्या पुढे जी गाडी गेली, ते कुटुंब जे गेलेले त्या गाडीतून, त्यांचा पाठलाग केला. त्यांना ओव्हरटेक करून पुढे गाडी आडवी लावली. त्याच्यानंतर ते धावत आले आणि मग त्या गाडीवाला म्हणजे जे त्या कुटुंबातील जो प्रमुख व्यक्ती जो होता गाडी चालवत, त्याला ते लाथाबुक्क्याने दरवाजा खोलून काचा वगैरे फोडून त्याला मारहाण करत होते. विचार करा की त्यावेळी त्यांच्यावर काय इन्सिडेन्स, काय म्हणजे किती भीती, किती दहशत निर्माण होत असेल. आता हे जे नाशिकचे जे सांगतोय ना, जे त्यांचा 15 ते 20 किलोमीटर पाठलाग केला गेला बाईकवरून फोर व्हीलरने आणि दांडुके मारून किंवा त्या हातात स्टिक होत्या ते मारून गाडीच्या काचा फोडल्या, गाडीवर चढण्याचा प्रयत्न केला, त्यांना कॉलर धरून त्यांचा गळे पकडून त्यांना बाहेर खेचण्याचा प्रयत्न केला. म्हणजे काय होतं आणि हे हायवेवर होतं आहे मित्रांनो, हायवेवर. हां, आपण नेहमी कायदा सुव्यवस्थेला काय आपण दोष देणार? पोलीस काय करत होते, हे काय करत होते ते. अरे काय, काय पोलीस काय करणार? कुठे राहणार? किती पोलीस आहेत असे? हां, आपल्या लोकसंख्या जर आपण विचार केला लोकसंख्येप्रमाणे, तर 10 लोकांमध्ये किंवा 100 लोकांमध्ये किती पोलीस असतात त्यांना संरक्षण करणारे, त्यांच्या संरक्षणाकरता. हा कधी आपण विचार केला आहे का? ठीक आहे, त्यांनी फोन केला असेल तिथे पोलीस चौकी, मग ते आणि हे पण कसं आहे माहिती आहे की पोलिसांचं की नाही, मग कुठे होतं आहे, आता कुठे आहात तुम्ही? इगतपुरी. अच्छा ठीक आहे, मग ते इगतपुरी पोलीस स्टेशनला फोन करा. आता कुठे आहेत तुम्ही? घोटी पोहोचलात नाही, मग घोटी पोलीस चौकीला फोन करा. नंतर अजून कुठे तुम्ही पुढे परत सिटीमध्ये आलात, मग तिकडच्या पोलीस स्टेशनला फोन करा. हे असं चालतं, कारण त्यांच्या बाउंड्र्या ठरलेल्या आहेत, ते त्यांची उत्तरं ठरलेली आहेत की बाबा नाही, आमची हद्द इथून इथपर्यंत, त्याच्यापुढे आम्ही नाही, ते ती दुसरी हद्द सुरू होते, मग ते बघणार ह्याच्यात. कारण आता जेव्हा मी त्या फॅमिलीचा जेव्हा त्यांनी पत्रकार परिषद घेऊन जेव्हा त्यांची हकीकत जेव्हा त्यांनी सांगितली, ती संपूर्ण घटना जेव्हा त्यांनी सांगितली, तर ती ऐकूनच मित्रांनो अंगावर शहारे येत होते की कसं काय लोकांनी सर्व्हाइव्ह केलं, कसं काय त्यांच्या तावडीतून एवढे म्हणजे किमान म्हणजे किमान जखमी होऊन बाहेर निघाले. कारण मला तर वाटतं जर त्यांच्या हातात जर सापडले असते ना ते लोकं, तर नक्कीच ज्या गाडीच्या काचा ज्या हिशोबाने फुटल्या आहेत, ज्या प्रमाणात फुटल्या आहेत, त्याच प्रमाणात त्या लोकांची डोकी देखील फुटली असती. इतकं तर नक्की मित्रांनो. काय म्हणणार? वाद काही असो मित्रांनो, काही असो, की चला तिथे धबधब्यावर काय बाचाबाची झाली, काय ह्यांनी शिव्या दिल्या, त्यांनी शिव्या दिल्या, काय ह्याने कॉलर पकडली, काय झालं आणि मग त्यांचा इगो हर्ट झाला आणि मग ते स्थानिक ते त्यांच्या पाठी लागले. पण हे काय काय पद्धत आहे? त्याला कायद्याचा धाकच राहिलेला नाही आहे. की ठीक आहे, कायद्याचा धाक असेल, कायद्याचं म्हणजे कसं आहे की बाबा नाही, पोलीस आपल्याला पकडणार. म्हणजे आता ते पळालेले इकडे-तिकडे, कुठे-कुठे लपलेले, परंतु त्याच्यात जे काही 10-12 जण जे त्याच्यात सामील होते, तर त्याच्यातल्या 9 जणांना पोलिसांना पकडण्यात यश आलेलं आहे आत्तापर्यंत. आणि बाकी जे काही उरलेले आहेत अजून 2-4 जणं, ते देखील पकडले जातील, एवढं तर नक्की. चला पकडले जातील आणि त्या आरोपींना देखील माहिती आहे की बाबा आपण हा जो गुन्हा करतोय, आपण भर रस्त्यात भर हायवेवर जे आपण थरारक पाठलाग करतोय, आपण त्यांना मारण्याचा जीवे मारण्याचा प्रयत्न करतोय, तर ते त्यांना देखील माहिती आहे की आपल्याला पुढे मागे आपण पकडले जाणार.
CCTV वगैरे. कारण आज तुम्ही मित्रांनो माहिती आहे की आज जिथे तिथे CCTV आहे, हायवेला इथे तिथे, कुठल्या दुकानात आहे म्हणा, कुठल्या कंपनीच्या प्रिमायसेसमध्ये, म्हणजे सगळीकडे CCTV आहे. तर त्यामुळे इन केस एकाच कोणात कुठेतरी तुम्ही चुकाल, पण जर 10 ठिकाणी जर तुम्ही फिरले तर त्याच्यातल्या 8-9 ठिकाणी तरी तुम्ही कॅप्चर झालेले असणार. तेवढं तर त्यांना पण माहीत असेल की आपण पकडले जाणार आणि उद्या आपल्याला पोलीस प्रसाद मिळणार आणि मग त्याच्यानंतर काय शिक्षा होईल. पण शिक्षा किती होईल? 2 महिने, 4 महिने, 6 महिने. त्याच्यानंतर आपल्याला आपले गॉडफादर सोडवतील. मग आपण परत बाहेर पडू. मग ते आपल्या अंगावर जी केस पडेल, मग ते आपण त्या परिवाराला परत धमकावू. त्यांच्या फॅमिलीतले की जी काही पोरं बाळ आहेत त्यांना परत धमकावायची कामं करू. त्यांना फोन करून आपण हे करू, अजून धमक्या देऊ की केस मागे घ्या. आणि मग केस मागे घेण्यासाठी आपण दबाव टाकू. आणि परत आपण असे कुठले तरी आपण पुढे अजून अशा कुठल्या कुटुंबाला, म्हणजे बेसावध कुटुंबाला किंवा कमजोर कुटुंबाला आपण परत टार्गेट करू. आपला फक्त एकच एजेंडा की नाही, आपल्याला कोणी अरे केलं की त्याला उत्तर त्याचं डोकं फोडूनच द्यायचं. आता कित्येक जण जातील राजकारणावर घसरतील की नाही हे गृह खातं काय करते, पोलीस काय करते. अरे पण पोलीस काय करणार? पोलीस पकडणार, त्याच्यावर कायद्यानुसार कारवाई होणार. पोलीस पकडतात, ते केस कोर्टात जाते. कोर्ट काय म्हणतं, अच्छा ठीक आहे, सगळे एव्हिडन्स कलेक्ट करतं, अच्छा ठीक आहे, हो ठीक आहे, एवढं झालं, हा ह्यांनी मारहाण केली, अच्छा ह्या गुन्हा, चला याला अमुक वर्षाची शिक्षा. 2-6 महिने झाल्यानंतर त्याला ते जामीन मिळतो. परत तो जामिनावर बाहेर येऊन परत तो व्यक्ती तसंच गुन्हा करतो. कसं तो जामीन मिळतो का आणि का दिला जातो, कुठल्या बेसवर दिला जातो, काय असतं? आणि ह्याच्यात बदल होणं मुश्किल आहे मित्रांनो. नाही, हे बदलच होणं अशक्य आहे. की ही गुंड प्रवृत्ती ना, हे मित्रांनो, हे तुम्ही की नाही ही पोलिसांनी पकडला त्यांना धाक बसेल. मी किती रेकमेंड वाचतो, वा बरं झालं, पोलिसांच्या शौर्याचं कौतुक करायला पाहिजे की इतक्या पटकन त्यांनी कर्तव्यदक्ष पोलिसांनी पकडून दिलं. सगळं मान्य, सगळे पोलीस कर्तव्यदक्ष आहेत मित्रांनो. मी म्हणतो सगळं पोलीस खातं एकदम अपडेट आहे. परंतु होतं काय माहिती आहे, कुठे काही राजकारण्याचा, कुठे काही त्यांचे गॉडफादर जे जास्त पैसेवाले असतात त्यांच्याकडून पोलिसांवर दबाव होतो, फोन येतो की नाही सोडा, नाही कमी म्हणजे त्यांच्यावर कलम कमी लावा, अमकं करा तमकं करा, असे दबाव येतात. मग त्या अंतर्गत मग त्यांना ते करावं लागतं, कारण त्यांचा देखील परिवार आहे. त्यांना काही जणांना करावं लागतं ते. आणि मग ते कोर्टात केस दाखल होते. कोर्टात गेल्यानंतर कोर्ट मग ते तारीख पे तारीख चालू राहते. आणि मग त्याचं काय होतं, मग पुढे मग त्याचं पर्यवसन असं होतं की कोर्ट तारीख पे तारीख देताना, अच्छा ठीक आहे, आता या व्यक्तीला जोपर्यंत गुन्हा साबित होत नाही किंवा अमुक हे होत नाही तोपर्यंत त्याला जामीन दिला जावा. जामीन मिळतो, केस वर्षानुवर्ष चालत राहते आणि तो व्यक्ती परत दुसरा गुन्हा करून मोकळा होतो. आता ह्याच्यात देखील 9 जणांमध्ये पण देखील ना 2-3 जण अट्टल गुन्हेगार आहेत, ज्यांच्यावर आधी पण गुन्हे आहेत. मला हेच कळत नाही की आधी पण ज्यांच्यावर गुन्हे आहेत ते परत अजून गुन्हे कसे काय म्हणजे करायला त्यांना मोकळीक मिळते. याचा अर्थ एकच की नाही, आपण गुन्हा करून बाहेर आपण फिरू शकतो. आपल्यावर आपल्या गॉडफादरचा हात आहे, बस आपल्याला काही होणार नाही. आपला वरचा काय खालचा केस देखील कोण वाकडा करू शकणार नाही, एवढी त्यांना माहिती असते. त्या बेसवर हे सगळं होतं मित्रांनो. आणि म्हणून मग जेव्हा काही लोक जेव्हा म्हणतात ना की नाही आम्हाला इकडे असुरक्षित वाटतं बाहेर देशात, मग मला असं वाटतं की नाही बाबा ते बरोबर बोलतात. हे काय चालू आहे? मी हे नाही म्हणत की बाबा बाहेरच्या देशात सुरक्षित आहे, नाही, तिकडे बाहेरचे देश देखील असुरक्षितच आहेत. सगळीकडे ही असुरक्षितता कायम आहे. पण ह्याला जबाबदार जी सिस्टम आहे ना, तर ती सिस्टम कुठेतरी आपण बदलली पाहिजे. कुठेतरी कायदा व्यवस्था आपण त्याच्यात बदल केला पाहिजे. आणि हे जे असे जे सुटले जातात ना, जी जामीन दिला जातो ना, मी तर म्हणेन की त्यांना किमान त्यांचा एक हात एक पाय तोडून त्यांना जामीन दिला जावा. एक हात एक पाय तोडून, कायमस्वरूपी वाला तोडून, म्हणजे परत 6 महिन्यांनी परत जॉईंट होईल, परत तो डॉक्टरकडे जाईल, परत आणि लाखभर रुपये खर्च करून इकडून तिकडून ट्रीटमेंट करून तो जॉईंट करून, नाही, असं झालं पाहिजे की तो हातपाय कुठे जुडला नाही पाहिजे. तो मरेपर्यंत तो तुटका हातपाय घेऊनच तो फिरला पाहिजे. असं काहीतरी व्हायला पाहिजे. मग भले मग ते केसवर झाला, जामीन मिळो, परत पुढे अजून दुसरा काय गुन्हा, पण तो एक हात एक पाय तुटलेला ह्याच्यानेच तो पुढे त्याने त्याचा गुन्हा केला पाहिजे. मग तो करो न करो किंवा त्याच्यात काय चांगलपणा येऊ, ते पुढची गोष्ट. तुम्हाला काय वाटतंय मला कमेंट बॉक्समध्ये कळवा मित्रांनो. आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्याकरता माझा चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.